संतोष देशमुख यांच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। या 1 वर्षाविषयी बोलताना आपल्याला 3 वेगवेगळ्या घटकांविषयी 3 वेगवेगळ्या बाबींविषयी बोलावं लागेल। पहिली बाब आहे की त्यांचं कुटुंब, मुळात घरातला माणूस जातो तेव्हा कुटुंब कशातून जातं, कुटुंबाला किती दुःख होतं आणि त्यात हा माणूस तर असा होता की अख्खं गाव म्हणतंय की आमच्या कुटुंबातला आमचा मुलगा गेल्यासारखा आम्हाला वाटतं। हा झाला पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा, वर्षभर आंदोलनं सुरू आहेत, वर्षभर मागण्या सुरू आहेत, वर्षभर प्रत्येक मागणी ही रेटून धरली जाते, त्याविषयी बोलावं लागेल। आणि तिसरा मुद्दा, वाल्मिक कराड आणि त्याची गँग, नेमकी त्यांची मोडस ऑपरेंडी काय होती, कशा प्रकारे गँग ऑपरेट होत होती, कुठून ही मुलं आणली जात होती, त्यांना गुन्हेगारीमध्ये कसं आणलं जात होतं, हे 3 मुद्दे आपल्याला समजून घ्यायचे आहेत। आपण एक एक करून मुद्दे समजून घेऊया। सुरुवातीला कुटुंब आणि कुटुंबाचे प्रतिनिधी म्हणून आपल्यासोबत धनंजय देशमुख आहेत, संतोष देशमुखांचे बंधू। आता महाराष्ट्र त्यांना ओळखतोच आहे। घरातला माणूस गेल्यावर काय वाटतं हे सगळ्यांनाच माहिती आहे। आता 1 वर्ष झालंय, कसं गेलंय हे 1 वर्ष? सगळे या सगळ्या राज्यभरातून लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि सगळ्या जाती धर्मातील लोक इथं आले, परंतु जी घरातली वस्तू आहे आपल्या महत्वाची, जे माझे भाऊ माझे सर्वस्व होते आणि कुटुंबाचं सर्वस्व होते, हे सगळे जरी आले तरी ती उणीव कशानंच भरून येत नाही। फक्त आधार एवढा मिळतो की हे सगळे बांधव भावासारखं, वडीलधाऱ्यांसारखं एवढं म्हणतायत की आम्ही या लढ्यामध्ये शेवटपर्यंत तुमच्या सोबत असणार आहोत आणि त्याची प्रचिती मागच्या 1 वर्षापासून आलेली देखील आहे। आज ज्या व्यक्ती इथं काही बसलेल्या आहेत, आमचे बंधुतुल्य जे दीपक भाई आहेत, बाळाभाऊ आहेत, इथं एक खूप मोठा संदेश ज्या ठिकाणाहून जिथं संतोषांनाची प्रतिमा ठेवलेली आहे तिथून अख्ख्या महाराष्ट्राला गेलेला आहे। इथं कुठल्याही जाती धर्माला पंथाला थारा दिला गेला नाही। इथं सगळ्या जाती धर्माचे लोक आणि संतोषांना समाजासाठी होते। 15 वर्षापासून जनसेवा या पॅनल खाली ते काम करत होते आणि त्यानंतरच त्यांच्या वर्षश्राद्धाला एक जनसंतोष म्हणून एक फाउंडेशनच्या रूपानं इथं एक सिम्बॉल देखील केला गेलेला आहे। तर मला म्हणायचं हे की त्यांचे विचार कायमस्वरूपी जिवंत असणार आहेत, आम्ही जिवंत ठेवणार आहेत, त्यांना कधीही संपू देणार नाहीत। आणि या ठिकाणाहून एवढंच सांगतो की इथं न्यायाच्या भूमिकेत जे लोक आले त्यांनी कायमस्वरूपी आमच्या सोबत राहावं, राहिलेले आहेत आणि आम्हाला लढायला बळ द्यावं। पुढचा मुद्दा घेऊन दीपक केदारांकडे जातो। वर्षभरात जे आंदोलन झालं किंवा वर्षभरात या प्रकरणामध्ये जी काही कारवाई झाली, न्यायालयीन प्रक्रिया किती, कोणत्या कशा प्रकारच्या गतीनं पुढे जाते वगैरे, ते सगळं त्यावर तेच बोलतील। वर्षभरात आंदोलनं असतील किंवा मग जी काही प्रक्रिया, काय कशा प्रकारे बघताय तुम्ही? आंदोलनं तर मोठी झाली, महाराष्ट्रानं बघितली, मला वाटतं देशात सुद्धा चर्चा झाली, न्यायालयीन प्रक्रियेचं नाही, दुर्दैव आहे की एवढ्या लाखोच्या सभा मोर्चे होऊन अक्षरशः या कुटुंबाला खरं तर मी त्यांच्या धैर्याला आणि त्यांच्या एकदम एकाग्रतापूर्ण लढाईला मी सलाम करतो की असे अनेक पीडितांसाठी मी महाराष्ट्रात लढलो, पण कॉन्स्टंट मुद्दा लावून धरणं, त्या काळामध्ये वैभवी बापाचं दुःख आपल्या डोक्यावर, रडायचं सोडून एवढ्या वेदना असताना स्टेजवर उभा राहून प्रभावी बोलायचं, बापासाठी एक भावनिक न्याय मागायचा, त्यांचा कबीर मुलगा छोटासा। तर त्या काळात आम्ही जे काही मोर्चे केले एक तर आमचा लढा खूप मोठ्या बलाढ्य शक्तीच्या विरोधात, आणि आम्ही त्यांना चिरकुट म्हणून त्या ठिकाणी ही लढाई सुरू केली आणि त्यामुळे याचा एक लढा मोठ्या प्रमाणात उभा राहिला। पण दुर्दैवाने कुटुंब लढलंय, मासाजो गाव लढतंय, महाराष्ट्र लढतोय, महाराष्ट्रातला प्रत्येक जिल्हा लढतोय। आज वर्षपूर्तीच्या निमित्ताने प्रत्येक जिल्ह्यातले लोक या ठिकाणी भेटतात, हळहळ व्यक्त करतात आणि प्रत्येक जण हेच म्हणतो की फाशी का नाही, वर्ष झालं फाशी का होत नाही। आणि राजकारण्यांच्या संदर्भात निर्दयता दिसते, असंवेदनशीलता दिसते। पालकमंत्री म्हणून आम्हाला ज्यांच्याकडून अपेक्षा होत्या तेच असणारे मास्टरमाइंडला, या हत्यातल्या मास्टरमाइंडला स्टार प्रचारक म्हणून घोषित करतात आणि अक्षरशः अनेक घाव करून संतोष देशमुखला संपवलं। पण त्याच्यानंतर या व्यवस्थेने सुद्धा आमच्यावरती घाव करावेत, याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव असू शकत नाही। हे स्टार प्रचारक करणं संतोष देशमुखच्या शरीरावरती आघातच आहे, पुन्हा एकदा केलेला हत्याकांड आहे। याला मी
संस्थात्मक प्रशासनिक स्तरावरचं पुन्हा एकदा हत्याकांड केलेलं म्हणाल. याला जिम्मेदार आहेत गृहमंत्री, जिम्मेदार आहेत पालकमंत्री, जबाबदार आहेत. तुम्ही हे जर मोडूनच काढत नसाल आणि न्याय देतो असा जर संदेशच देत नसाल तर याच्यापेक्षा दुर्दैव काय असू शकतं. किती लढायचं कुटुंबाने. आज त्यांना, आजही ते भयभीत आहेत. आजही त्यांना धमक्याच्या स्वरूपामध्ये माहोल तयार केलं जातं सोशल मीडियावरलं. तुम्ही सोशल मीडियावरील रील्स रोखू शकत नाहीत. काय कामाचे आहेत नवे आयुक्त, अधीक्षक, पोलीस अधीक्षक? काय थांबलंय? कोणती दहशत थांबली? कोणती गुन्हेगारी थांबली? फक्त इथं धाडसाने उभा आहे संतोष देशमुखांचं कुटुंब, आम्ही लढणारे कार्यकर्ते, म्हणून हा लढा जिवंत आहे. नाहीतर यांनी मोडकळीच आणलेलं आहे सगळं. का न्याय मिळत नाही? का फाशी होत नाही? कुठे फास्ट ट्रॅक कोर्ट, कुठे एसआयटी, कुठे सीआयडी? यांनी तपास करून एवढे पुरावे ठेवून व्हिडिओ सगळीकडे, फोटो सगळ्यांच्या मोबाईलमध्ये गेलेत. पाणीच्या तिकडे लघवी केलेली त्या ह्याच्यात दिसू लागली अक्षरशः. तरी सुद्धा न्याय मिळत नाही वर्ष होऊन. आणि आज पहिल्या दिवसापासून, मोर्चाच्या पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत आम्ही हीच मागणी करतोय. कुठे कृष्ण आंधळे? कधी अटक करणार आहे? कुणी लपवलंय? हे राजकीय वरद हस्ताशिवाय होऊ शकतं का? मी थेट बोलणारा माणूस आहे. कसं काय तुम्हाला हा सापडत नाही? एवढा कोण गुन्हेगार लावून घेतला? म्हणजे दाऊद इब्राहिम नंतर तर ह्याचाच नंबर लागायला पाहिजे फरार होण्यामध्ये. एवढा मोठा आहे, किती तासाचं काम आहे. पण आज वर्ष झालं त्याला अटक होत नाही. चार्ज फ्रेम लवकर होत नाही. डिस्चार्जचं असणारं त्या ठिकाणी खेळ मांडले जातात. यांना कसली दयामाया सुद्धा कोर्टाने दाखवली नाही पाहिजे. आणि तो दबाव निर्माण करण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत. या ठिकाणी आता आम्ही शांत बसणार नाहीत. हा लढा रस्त्यावरच्या संघर्षातून पुन्हा एकदा आम्ही महाराष्ट्राच्या पटलावरती आणल्याशिवाय राहणार नाही. माझी आजच्या निमित्ताने अधिवेशन आहे, आमची मागणी आहे की अजितदादा पवार यांनी तात्काळ पालकमंत्रीपद सोडावं, बीड सोडावं. ते हे बीड सांभाळू शकत नाहीत. त्यांनी असणारं बीडमध्ये त्यांनी ज्या कॉजसाठी यायला पाहिजे होतं, ज्या स्थितीमध्ये ते आले, आमच्या खूप आशा होत्या की नक्कीच बाबा इथं परिवर्तन होईल, पण ते दिसत नाही. आमची मागणी आज की त्यांनी पालकमंत्रीपद इथलं सोडलं पाहिजे, गृहमंत्र्यांनी निर्णय घेतला पाहिजे आणि बीडला असणारं स्वतः गृहमंत्री किंवा इथं एक चांगल्या प्रकारे काम सुरू झालं पाहिजे, तरच असणार हे वाचल. अन्यथा न्याय मिळत नाही. सरकार त्या ठिकाणी संवेदनशील नाही, न्यायालयीन प्रक्रिया पुढे ढकलत नाही आणि कुटुंब भयभीत अवस्थेमध्ये जीवन जगतंय. आज हे लेकरं न्याय मागतात. आज सुद्धा आज तुम्ही जाऊन त्या संतोष देशमुखांच्या आईला भेटा, तेवढाच आक्रोश आहे. भावाचा तेवढाच आक्रोश आहे. यांना न्याय कोण देणार आहे? आणि म्हणून न्याय मिळाला नाही हे महाराष्ट्राचं या ठिकाणी दुर्दैव आहे. समग्र महाराष्ट्र लढलाय आणि आमच्या सगळ्यांची मागणी की फाशी झाली पाहिजे आणि फाशी होत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहणार. आज सुद्धा वर्षपूर्तीनिमित्त मी इथं भेटायला आलोय, कुटुंबाला बळ देण्यासाठी आलोय. काही दिवसात गावकरी या ठिकाणी मोठी व्यापक बैठक घेणार आहेत आणि त्या बैठकीच्या निर्णयानंतर जो लढा पुढे येईल त्या लढ्यात पुन्हा एकदा मी ठामपणे भीम सैनिक म्हणून संतोष देशमुखच्या या सामाजिक मानवतेच्या प्रतीकाला न्याय देण्यासाठी मैदानात असणार आहे. हे सगळं आपण मुळात आज बोलतोय त्यामागचं कारण आहे बीडमधली एक गँग, एक व्यक्ती जे नाव हळूहळू या वर्षभरामध्ये समोर आलं होतं. हळूहळू म्हणण्यापेक्षा हत्येच्या 4-5 दिवसानंतर समोर आलं होतं. नाव होतं वाल्मिक कराड. वाल्मिक कराड नेमकी काय व्यक्ती आहे बाबा? त्यानं ही गँग उभी कशी केली? तो पोरांना गुन्हेगारीसाठी प्रवृत्त कसा करायचा, तयार कसा करायचा, हे पण समजून घ्यावं लागेल. त्याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत बाळा बांगर आहेत. बाळा बांगर यांच्याविषयी आधी थोडं सांगतो. ते पूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सक्रिय होते, युवकचे जिल्हाध्यक्ष होते आणि त्यामुळं वाल्मिक कराड आणि त्यांचे संबंध होते. त्यामुळं वाल्मिक काय आहे, वाल्मिकची मोडस ऑपरेंडी काय आहे, यावर ते बोलू शकतील. काय वाल्मिक कराड मुळात गँग तयार करण्यासाठी पोरं लागतात. पोरं आणली कशी जातात? पोरांना गुन्हेगारीसाठी तयार कसं केलं जातं? हे बघा, ज्यावेळेस मी जिल्हा विकास पदावर कार्य करत होतो त्यावेळेस माझी वाल्मिक कराडची जवळीक आली. त्याचं कारण आम्ही एका पक्षा संघटनेमध्ये होतो. आता तुम्ही मला प्रश्न विचारला की वाल्मिक कराड गँग कशी तयार करत होता. तर गँग तयार करायचा त्याचा हेतू हा होता की समाजावर दबाव ठेवण्यासाठी, व्यापाऱ्यांवर दबाव ठेवण्यासाठी, कार्यकर्त्यांवर दबाव ठेवण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांवर दबाव ठेवण्यासाठी. मग हे दबाव ठेवण्यासाठी सगळ्यात मोठं शस्त्र काय होते तर तरुण पोरं, जे आपण जेनजी जनरेशन म्हणतो, हे 15 ते 25 वर्षाच्या वयातले मुलं, ते वाल्मिक कराडकर अण्णा करू करू चांगल्या हेतून येत असायचे. पण त्या मुलांचं ब्रेन वॉशिंग करणं, त्या मुलांना गुन्हेगारीकडे वळवणं, त्या मुलांना सांगणं की जा तुम्ही पवन चक्कीचे हप्ते गोळा करा, तुम्ही जा ह्या व्यापाऱ्याकडून तुम्ही वसुली करा.
आणि त्या पोरांचं धैर्य कशामुळे वाढत होतं, हिंमत कशामुळे वाढत होती, त्याचं मूळ कारण हे होतं की बीड पोलिसातले मुख्य अधिकारी, वरिष्ठ अधिकारी हे त्या पोरांना मार्गदर्शन करीत की जा ह्या व्यापाऱ्याकडे एवढा हप्ता घ्यायचा, जा त्या पवन चक्कीवाल्याच्या अधिकाऱ्याकडून एवढी एवढी वसुली कर. तर त्या जेनजी जनरेशन मधल्या 15 ते 25 वर्षाच्या मुलासोबत दहशत करण्यासाठीच पोलीस उपयोगी असायचे, म्हणजे पोलीसच हे करायचे. जर पोलिसांनीच वाल्मिक कराडला साथ दिली नसती, तत्कालीन बीड पोलिसांनी, जर बीड पोलिसांच्या पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जर त्या जेनजी जनरेशन मध्ये जे काय पोरं होते दादागिरीच्या वळणाकडे आलते, त्यांना ते वळण हिसकावून त्यांच्यावर जर दबाव टाकला असता, त्यांना कायद्याचा धाक दाखविला असता, तर आज आपली संतोष अण्णा देशमुखांची हत्या झाली असती का? नसती झाली ना. संतोष अण्णा देशमुखांची हत्या ह्याच्यामुळे ते पचू शकले नाहीत, कारण हे मसाजोग गावकरी आणि धनंजय भैया देशमुख, संतोष देशमुखचे बंधू हे ठाम राहिले, विचारधारेत राहिले. ह्यांनी कॉम्प्रोमाइज केलं नाही, ह्यांनी कधीही विचारधारा सोडली नाही आणि हे कधी त्यांची पैसा दहशत जुमली नाही. हे लोक ठाम राहिले, हे चांगले होते म्हणून ह्यांनी मर्डर पचवलं नाही. पण ह्यांनी अगोदर किती मर्डर पचविले? बंडू मुंडे कॉन्ट्रॅक्टरची हत्या झाली परळीमध्ये महादेव मुंडेची हत्या झाली, लॉकअप मध्ये पोलिसांकडून जरीन खान यांची हत्या करण्यात आली परळीमध्ये. हे कुणामुळे करण्यात आली? हे तर वाल्मिक कराडच्या टोळ्यांनी केली नाही ना, खालच्या गँग मधल्यांनी केली नाही. ह्या हत्या केल्या कुणी? पोलिसांनीच, अधिकाऱ्यांनी केल्या ना. आज गोट्या गीते फरार आहे, एवढे दिवस झालं. त्याच्या मोकोकालमध्ये उठला होता, आम्ही सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठविला, तो वापस मोकोका लावण्यात आला. हे हत्या करण्यामध्ये सगळ्यात मोठं कोण ह्याची टोळी होती, हे तर जेनजी जनरेशन नंतर राहिले, तरुण पोर नंतर गुन्हेगारीकडे वळले. पण सगळ्यात अगोदर पोलीस प्रशासनामध्येच वाल्मिक कराडच्या टोळ्या होत्या. कोणते महाजन आसन, ते पाटील पिया आसन, ज्या पाटील पियाने सुदर्शन गुले, जयराम चाटे, वाल्मिक कराड सोबत बैठका घेतल्या. कोणत्या वेळेस एलसीबीचे दराडे असते. आज ते बीड ग्रामीणला अधिकारी आहेत आणि बीड जेल मधून वाल्मिक कराडच्या ते कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. वाल्मिक कराड मध्ये राहिला तरी वाल्मिक कराड अजून आतमधून लोकांच्या जामीन करत आहे. मी तर मागच सांगितलं होतं, 42 सराईत गुन्हेगाराच्या जामिनी करून ते बीड जिल्ह्यामध्ये दहशत करण्यासाठी ठेवलेले आहेत. वाल्मिक कराड जेलमधून पण अंडरवर्ल्ड चालतोयच ना, असं नाहीये. आणि टोळ्या कशा तयार झाल्या? टोळ्या व्हायला काय लागतंय? बेरोजगारी पहिल्या वाढलेले आहेत. एखादा मुलगा जायचा, अण्णा मला सहकार्य करा, मदत करा, कारण त्यावेळेस वाल्मिक कराड सर्व तत्कालीन पालकमंत्र्याची यंत्रणा बघत होते. मग त्यावेळेस ते पोरं गेले तर त्यांना पैसे देऊन मजबूर करायचं की तुला काम नाही, धंदा नाही, तुला गुत्तेदारी देतो, तुला मोठा माणूस करतो, जा ह्याच्याकडून पैसे धमकून आण, ह्याच्याकडून हे गोष्टी कर. नंतर त्या पोरांना पैशाचं लालच लागलं, मोह लागत गेला आणि त्यांना जास्त बळ वाढलं. कारण त्याचं मुळातच कारण त्यावेळेसचे बीडचे पोलीस अधीक्षक बारगळ असते, आर राजा असेल किंवा नंदकुमार ठाकूर असते, ह्यांना वाल्मिक कराडचा गळ्यातला पट्टा होता ना. हे वाल्मिक कराडचे गुलाम होते हे सगळे, एसपी वगैरे. आता ते कशामुळे गुलाम होते, काय होते, हे मला अंतरच्या गोष्टी सगळ्या माहितीत. काही काही अधिकारी मजबुरी सोबत होते, त्यांच्या मजबुऱ्या पण काय होत्या ते मी एक दिवस पत्रकार परिषद घेऊन सांगणार आहे. पण मुळात सगळ्यात मोठा विषय की वाल्मिक कराडच्या ज्या टोळ्या आहेत त्या अजून लोक बाहेरच्या जाऊ द्या, प्रशासनामध्ये सक्रिय आहेत. अजून पण त्या दराडे असन, एलसीबीचा पहिला प्रमुख दराडे असन, ते महेश विघ्ने असल किंवा महाजन असन, पाटील असेल, हे सगळे पोलीस अधिकारी जेरबंद करायला पाहिजे. ह्यांना बडतर्फ, ह्यांना सस्पेंड करणं उपयोग नाहीये. ह्यांना जर मुळातून उखडून टाकायचं असेल तर ह्यांच्यावर कारवाया करून ह्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे अधिकारी लोकांना. हे वाल्मिक कराडने आणलेलं. तुम्ही म्हणजे काही नावं घेतलीत तुम्ही, ते सगळे अधिकारी किंवा जेवढी यंत्रणा तुम्ही म्हणताय की वाल्मिकसाठी काम करणारी होती, तेवढी वर्षभरात त्यातलं कुणीच बाहेर गेलेलं नाही, सगळे अजून जिल्ह्यातच आहेत. फार झालं तर त्याच्यामधला एक दुसरा अधिकारी सौ खुशीने बदली करून गेला, सौ इच्छेने. त्याची काय प्रशासनाने बदली केलेली नाहीये. मुळात जेवढे वाल्मिक कराडनी अधिकारी आणले होते ते सर्व अधिकारी आज पण बीड जिल्ह्यामध्ये आहेत. त्यांना आज पण वाल्मिक कराड विषयी त्यांना पुळक आहे. आज पण गुन्हेगारी वाढवण्यासाठी ते समृद्ध आहेत, ते त्याला पाठीशी घालतात आणि वाल्मिक कराडची टोळी बाहेरची चालवण्यासाठी ते सक्रिय आहेत. आणि ते कोण आहेत? पोलीस प्रशासनातले अधिकारी आहेत. मग मला तुम्ही सांगा, बीडचा बिहार झालाय का, इराक झालाय का, सिरिया झालाय, ते आपण विचार करण्यासारखं आहे. काल दीपक भैयांशी बोलताना सुद्धा बोललो होतो की सुरुवातीलाच बीड मधल्याच एका आमदारानं म्हटलं होतं की बीडचा बिहार नाही, बीडचा आता तालिबान झालंय. पुन्हा संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाकडे येऊया. 1 वर्ष झालं हत्येला, हे सगळं झालं. एक आरोप सुरुवातीला म्हणजे आता त्यांनी पोलीस प्रशासनाकडे बोट दाखवलं म्हणून सुरुवातीला अगदी म्हणजे 9 डिसेंबरला हत्या झाली, साधारण त्याच दिवशी पुढच्या 1-2 दिवसात एक आरोप पोलिसांवर होत होता की संतोष देशमुखांचा मृतदेह घेऊन इकडे केजकडे येण्याऐवजी पोलीस कळमकडे जात होते. काय नेमकं प्रकरण होतं ते? 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिना दिवशी जे हे खालचे आरोपी आहेत, कराड गँगची जी टोळी आहे खालची, त्या टोळीनं 6 डिसेंबरला
एका दलित बांधवाला, जे की सिक्युरिटी गार्डचं काम करतो, बेदम मारहाण करून, शिवीगाळ करून, ज्या प्रकारे त्याला मारहाण करण्यात आलेली होती, त्याबद्दल तो केसचे जे तत्कालीन PI आहेत त्यांच्याकडे हा दुपारी 1 ते संध्याकाळी 10 पर्यंत पायावर लोटांगण घेत होता की माझी ही केस घ्या, जी ही हत्या झाल्यानंतर घेतली 12 तारखेला. जर ही अॅट्रॉसिटीची केस घेतली असती तर कदाचित संतोष अण्णाचा खून झाला नसता. ह्या आरोपींना कळलं असतं की कायदा काय असतो, कायद्याच्या कचाट्यात आल्यावर कशी शिक्षा होते. परंतु हे सगळे अधिकारी ह्या कराड गँगचे, कराडचे बांधील होते आणि बांधील असल्यामुळं हा त्याचाच एक भाग होता की ही हत्या झाल्यानंतर सुद्धा एका चुकीच्या प्रकरणामध्ये या माणसाला गोवायचं आणि प्रकरण वेगळ्या दिशेनं घेऊन जायचं, अशी त्यांची चाल होती. परंतु गावकरी हे एवढे सजग होते, चारी दिशानं गावकरी पळत होते, चारी दिशानं शोधाशोध चालू होती की आमचे संतोष अण्णा कुठे आहेत. माझ्या भावाला शोधण्यासाठी सगळी शोधाशोध होती. वेळीच सतर्क राहिल्यामुळं तो खूप मोठा अनर्थ टळला. नाहीतर या कुटुंबाला समाजातलं नव्हे तर कुणीही म्हणजे वाली राहिलं नसतं. ते कळमकडं मृतदेह न्यायचा आणि तिकडं कोणीतरी महिला तयार ठेवलीच होती असं काहीतरी तेव्हा चर्चा झाली होती. काय चर्चा होती? हे सगळं खरं होतं. एक महिला होती, जे कोणी पीडित आहे त्याला मारहाण करायची, मारहाण करून त्या महिलेजवळ सोडायचं आणि त्याच्यावरच विनयभंगाचा गुन्हा करायचा आणि त्यालाच परत शिक्षा द्यायची, असं हे यांचं वारंवार हे चक्र होतं. त्या चक्रात फक्त गावकरी सजग होते, गावकरी सावध होते, म्हणून हा अनर्थ टाळला. हे मी मगा देखील म्हणलोय आणि आता देखील म्हणतो की गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळं ही गोष्ट टळली. नाहीतर खूप मोठा अनर्थ झाला असता आणि कुटुंबाची खूप मोठी दुर्दशा झाली असती. कुटुंबाला नेमकं खरं काय हे कळालं नसतं. ह्याच्यामध्ये पोलिसांची मुख्य भूमिका होती. हे आता या दोघांचं म्हणणं ऐकल्यानंतर म्हणजे आपण आता 9 डिसेंबर 2024 नंतर तर म्हणतोय की बाबा कारवाईला वेग योग्य नाहीये किंवा कारवाई योग्य दिशेनं होत नाही, अजून कृष्ण आंधळे सापडलेला नाहीये. पण पोलीस प्रशासनाला दोषी धरायचं का हत्या झाली यामध्ये? जसं आता धनंजय भैया म्हणले की 6 तारखेलाच अॅट्रॉसिटी घेतली असती तर त्या आरोपी 9ला बाहेरच नसले असते. पोलीस प्रशासनाला दोषी म्हणायचं थेट? हो, पोलीस प्रशासन दोषी आहे. पोलीस प्रशासनाला हाताशी धरूनच ज्या पद्धतीने सांगितलं हे सगळे खेळ करण्यात आलेले आहेत. पण दुर्दैवाने त्यात पोलिसांवर कारवाई झाली नाही. त्यात अनेक नावं होते, त्यांच्याबद्दलही आम्ही आंदोलनात बोलत होतो, त्यांच्यावर कारवाई करा. पण छोट्या छोट्या कारवाईच्या पलीकडे स्ट्रॉंग असा काहीच मेसेज पोलिसांच्या संदर्भात देण्यात आलेला नाही. त्याच्यामुळे पोलीस हे कायम महाराष्ट्रामध्ये आम्ही बघत असतो की कोणतीही केस घेताना दिरंगाई करतात. तेच आता बौद्ध समाजाचा सिक्युरिटी होता. इमिडिएट जर अॅट्रॉसिटीची केस घेतली असती तर ते संतोष देशमुखचं हत्याकांड नसतं झालं. पण ती केस घेतलीच नाही आणि ती केस घेतली नाही म्हणून आरोपीचं बळ वाढलं. त्याच्यामुळे पहिल्या प्रायमा फेसला त्या ठिकाणी पोलिसांचा रोल हा खूप मोठा संशयास्पद रोल आहे. 12 तारखेला जर ती केस खरीच नसती तर 12 तारखेला देखील घेतली नसती. ती 6 तारखेला खरीच केस होती. त्याचे CCTV फुटेज देखील CIDच्या ताब्यात आहेत की 6 तारखेला जो पीडित आहे, जो फिर्यादी आहे, तो कशा पद्धतीनं तिथल्या PIच्या पायावर पडत होता की ही माझी केस घ्या. ही तुम्हाला माहित नसलेली गोष्ट आहे कदाचित, म्हणून तुम्हाला नवीन वाटायलंय. पण ही सत्यता आहे की त्या फिर्यादीनं 10 वाजता संध्याकाळपर्यंत प्रयत्न केले, परंतु ती केस घेण्यात आली नाही आणि त्याच्यामुळेच हे खूप मोठं दुर्दैवी आमचा भाऊ आम्हाला गमावा लागला कायमचा. तर अशा पद्धतीने पोलिसांचा मोठा रोल आहे आणि ते पोलिसांवरती कारवाई झाली नाही ही सुद्धा सल आमच्या मनामध्ये या ठिकाणी. म्हणून गृहमंत्र्यांनी कायम या ठिकाणी पोलिसांवरती सुद्धा अंकुश आणणं खूप गरजेचं आहे. आणि शेवटी या प्रकरणामध्ये न्याय कधी मिळेल याचीच असणारी वाट आम्ही बघतोय. न्याय मिळत नाही तोपर्यंत संतोष देशमुखची रोज एकदा हत्या होणार आहे अशी स्थिती आहे. कारण ते कुटुंब झोपत नाही, कुटुंब अतिशय उघड्यावरती त्या ठिकाणी आपलं जीवन व्यतीत करतंय आणि रोज ते असे एक माझ्या जसं लेकराची वाट जी आई बघतीये ती न्यायाची वाट बघतीये. ज्या दिवशी त्या आईला न्याय मिळेल, भावाला न्याय मिळेल, त्या दिवशीच असणारे हे गाव आणि हा महाराष्ट्र. आता संतोष देशमुख हा एका कुटुंबाचा, गावाचा विषय नाही राहिला तर तो संपूर्ण महाराष्ट्राचा विषय झालेला आहे, घराघराचा विषय झालेला आहे. आणि संतोष देशमुख एवढा निरागस सरपंच होता
एवढी विचारधारा त्याची स्ट्रॉंग होती. सामाजिक सलोखा म्हणजे परवा दिवशी त्यांचे जे मित्र आहेत महावीर सोनवणे, त्यांनी कमान बसवली, ते बौद्ध समाजाचे आहेत. आणि त्याच महावीर सोनवणेने ज्यावेळेस एक स्टेटस टाकलं काल 6 डिसेंबरला, तर संतोष देशमुख 6 डिसेंबरला चैत्यभूमीवर अभिवादन करायला त्या याच्यामध्ये गर्दीमध्ये त्या बाबासाहेबांच्या समोर 3 वेळेस वंदन करून अभिवादन करतोय. म्हणजे किती गाव पातळीवर असून विचारसरणी किती मोठी होती, किती सामाजिक सलोख्याची विचारसरणी होती. आणि त्याच्यामुळे आमच्या सारख्याचा जीव तुळतुळ होतो की या आमच्या निरागस सरपंचाला न्याय मिळाला पाहिजे. पण सरकार असेल, न्याय व्यवस्था असेल, ही गंभीर नाही, हेच तेवढीच मोठी शोकांतिका आहे. त्यांनी गंभीर व्हावं आणि संतोष देशमुखची ही वारंवार होणारी जी हत्या आहे, संस्थात्मक हत्या, ती थांबवावी अशी आमची आजची भूमिका आहे. तुम्हाला आणि बाळाभाऊंना एक सारखाच प्रश्न विचारायचा आहे. प्रश्न असा आहे की या सगळ्या प्रकरणाला कुठंतरी म्हणजे जातीय रंग देण्याचा प्रयत्न झाला की बाबा हे जातीयवादातून घडलेलं प्रकरण होतं किंवा त्यामुळे वाद झाला म्हणून मग हत्या झाली वगैरे अशी सोशल मीडियावर चर्चा असते किंवा काही जण बोलतात सुद्धा. तुम्हाला दोघांना हा विशेषतः प्रश्न विचारायचा आहे, तुम्हाला असं वाटतं की जातीय रंग होता किंवा संतोष देशमुख जातीयवादी होते म्हणून 6 तारखेची मारहाण झाली होती? संतोष देशमुख हे जातीवादी नव्हते, हे प्रकरण जातीवादी नव्हतं. फक्त आरोपींना वाचण्यासाठी जातीवाद पेरण्यात आला. जातीवादाची झूल जी अंगावरती पांघरण्यात आली, ती आरोपी वाचावेत म्हणून त्यासाठी लोकांचं पाठबळ मिळवण्यात आलं. आणि याच्यामध्ये धनंजय मुंडे सारखा जे काही या सगळ्यांच्या गँगचा नेता अशा पद्धतीने जी ओळख आहे, तर संपूर्ण आयुष्यभरामध्ये जातीच्या माध्यमातून राजकारण केलं, जातीच्या माध्यमातून आपलं असणारं वर्चस्व निर्माण केलं आणि शेवटी आरोपीला वाचवण्यासाठी सुद्धा जातीचं मॉडेल वापरण्यात आलं. हे खूप गंभीर आहे. पण ते आम्ही क्रॅक केलं, कारण मी त्या आंदोलनामध्ये उभा राहिलो बौद्ध म्हणून, दलित म्हणून. इथं बाळाभाऊ असतील ते वंजारा समाजाचे आहेत, अनेक वंजारा समाजाचे नेते स्टेजवरती उभा राहिले, अनेक जातीचे लोक स्टेज 18 पगड जातीचे लोक स्टेजवरती आले आणि आम्ही तो संदेश दिला की हे जातीचं प्रकरण नाही. पण त्यांना जातीचा लेबल वापरल्याशिवाय पर्याय नव्हतं आणि आजही ते दुर्दैवाने जातीचं लेबल वापरतायत. पण ज्या दिवशी संतोष देशमुखचे चित्र बाहेर आले की त्याला अक्षरशः त्या रॉडनी मारलं जातंय, तो जाळीचं एक हे होतं, त्यांनी हंटर सारखं त्यांनी मारलं जातंय, त्या लघवीच्या म्हणजे धारा दिसावात फोटोमध्ये आणि एकदम हळहळ होऊन बसलेले आमचे संतोष देशमुख असा बसलाय आणि ते लोक चित्रण करतायत, कुणी व्हिडिओ कॉलवरती दाखवतंय. हे सगळं ज्या वेळेस बाहेर आलं चार्जशीटच्या माध्यमातून, त्याच दिवशी जातीचा रंग बाजूला झाला आणि त्यांच्या स्वजातीचे लोक सुद्धा हळहळ व्यक्त करायला लागले आणि आरोपींचा चेहरा क्रूर म्हणून पुढे आला. एकदम क्रूर म्हणून यांची ओळख निर्माण झाली, ही प्रवृत्ती म्हणून ओळख निर्माण झाली आणि यांची जातीची झुलं पांघरायची जी स्ट्रॅटर्जी होती तीच त्या ठिकाणी गळून पडली. आणि आज हे कुणीच म्हणू शकत नाही की हे जातीवादाचं प्रकरण आहे. आता ते त्यांचे लाभार्थी आहेत, त्या लाभार्थ्यांना हे लेबल टिकवणं आहे. ते लेबल जर नाही टिकवलं तर त्यांचं अस्तित्व राहणार नाही. पण दुर्दैवाने हे पुढारी आणि ते सगळे आजही जातीचं लेबल वापरतात. त्याच्यामुळे त्यांची स्वतःची इमेज आज डाऊन झालेली. त्यांनी या प्रकरणात जातीच्या पलीकडे जाऊन जर बघितलं असतं तर आज त्यांची उंची वेगळी असते. पण आज त्यांची अवस्था या जातीच्या लेबलच्या आडून आणि झुलीच्या पांघरुणाखाली संपूर्णपणे कोलॅप्स झालेली आहे. राजकीय सामाजिक अस्तित्व संपलेलं अशी स्थिती आहे. आणि म्हणून किती जरी म्हणलं की हे जातीचं प्रकरण आहे तर हे जातीचं प्रकरण नाही. संतोष देशमुख जातीवादी नव्हते. संतोष देशमुखला जातीवाद म्हणजे काय हे सुद्धा कळत नव्हतं. या गावात तुम्ही जर फिरले, जनसेवा या पॅनलच्या माध्यमातून जो त्यांनी विकास घडून आणला, तर त्या ठिकाणी त्या पानचक्कीवरती, पवनचक्कीवरती सर्वात जास्त बौद्ध तरुण कामाला लावले. 100-150 तरुण व्यसनमुक्त केले. आज आम्ही समाजामध्ये वावरतो. आमचा सगळ्यात शेडबॅक काय? व्यसनाधीनता, दारू. याच्यामुळे आम्ही बॅकिंगला आहेत. आणि ह्या गावामध्ये तो संदेश पेरला जातो की दारूमुक्त गाव झालं पाहिजे. ते करून दाखवलं. लोक रोजगाराला लावले. जातीवादी माणूस हे करू शकतो. जातीवादी आणि एका बौद्ध समाजासाठी संतोष देशमुख धावून जाऊ शकतो. एक महावीर सोनवणे बौद्ध समाजाचा त्या ठिकाणी त्याची किंमत नाही सांगणार, पण तशी एवढी भव्य कमान उभा करू शकतो. जातीवादी असतात. आणि संतोष देशमुख आमचा चैत्यभूमीला बाबासाहेबाच्या पुढे वंदन करताना दिसू शकतो.
संतोष देशमुख जातीवादी नव्हता. संतोष देशमुख मी सांगतोय मानवतेचं प्रतीक होतं, एक सामाजिक प्रतीक होतं. आणि ते असणारं त्यांच्या आयुष्यभरातल्या ह्या सगळ्या वृत्तीमुळं आज नैतिकता म्हणून, नीतिमत्ता म्हणून एक एवढी मोठी ताकद त्यांच्या पाठीशी आहे. ही शक्ती छोटी नाही, अफाट बलाढ्य शक्ती. हिच्या पुढे लढणं हे दुसऱ्याचं काम नव्हतं. या गावामध्ये संतोष देशमुख सारखा एक व्यक्ती होता आणि त्याच्या सावलीमध्ये त्यांचे भाऊ हे गाव वावरलं, म्हणून ती शक्ती त्यांच्याकडे आली लढायची. नाही तर ही शक्ती बलाढ्य आहे, सगळ्याला अशी चुरगाळून टाकणारी शक्ती आहे. पण त्यांना पुरून उरण्याचं काम या ठिकाणी हे झालेलं आहे. आणि म्हणून आरोपींनी जातीचा वापर केला. संतोष देशमुख जातीवादी नव्हता. बाळाभाऊ, काय जातीयवादी म्हणजे हे जे काही आरोप झाले की हे जातीयवादातून झालेलं प्रकरण आहे? नाही, हे आरोप करणारे पण ते वाल्मिक कराडचे लाभार्थीच होते आणि संतोष अण्णा देशमुख हे कधीच जातीवादी नव्हते. आज त्यांच्या हत्येची वर्षपूर्ती झाली तर इथं त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांना भेटायला सकाळपासून बघतोय की 18 पगड जातीचे हजारो लोक आले, त्याच्यात शेकडो लोक हे वंजारी समाज बांधव आहे, त्याच्यापैकी मी एक आहे. आणि ह्यांचा शेती ह्यांची सर्व पाहणारा व्यक्तीच हा वंजारी समाजाचा होता. आजूबाजू गावाच्या पण वंजारी समाजामध्ये संतोष अण्णाविषयी फार आदर आहे. हे फक्त ज्या लाभार्थ्या टोळ्या आहेत ज्यांनी ह्याच्यामध्ये जातीवाद आणलेला आहे आणि जातीचं पांघरून ह्या वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीने वडलेला आहे, कारण स्वतःचा आरोप वाचविण्यासाठी. संतोष अण्णा देशमुख सारखा व्यक्ती हा मानवतावादी होता, सर्वांना सोबत घेऊन चालणारा होता. एका बौद्ध समाजाच्या सिक्युरिटी गार्डला वाचविण्यासाठी ते पुढे गेलते. आणि आज संतोष अण्णा देशमुख सारख्यासाठी आम्ही बहुजनातले तरुण उभे आहोत त्यांना न्याय मिळवण्यासाठी. तर ह्याच्याहूनच लक्षात येते की संतोष अण्णा देशमुख हे कधीच जातीवादी नव्हते. जातीवादी हा वाल्मिक कराड आहे. आणि राहिला विषय वाल्मिक कराडचा, कुळाचा आणि जातीचा, वाल्मिक कराडच वंजारी समाजाचा का आहे का नाही त्यांनी पहिले सिद्ध करावं ना. हे मला जास्त गोष्टी बोलायला लावू नका. वाल्मिक कराडच्या लाभार्थ्यांनी, टोळ्यांनी, स्वतः वाल्मिक कराडने. माझ्या बापाचं नाव रामकृष्ण बांगर आहे, माझ्या आजोबाचं नाव मारुतीराव बांगर आहे, माझ्या पंजोबाचं नाव नारायण बांगर आहे. मला कुळ आहे ना, आई कोण कुळ आहे, बापा कोण कुळ आहे. वाल्मिक कराडला कुठं कुळ आहे का? कुठे दाखवा त्यांनी. त्याची सख्खी बहीण भाऊ कुठे आहे, त्याचं कुटुंब कुठे आहे. वंजारी समाजाचं भूषण हे संत वामन भाऊ आहेत. वंजारी समाजाचं भूषण संत राष्ट्रीय संत भगवान बाबा आहेत. वंजारी समाजाचं भूषण स्वर्गवासी गोपीनाथराव मुंडे आहेत. आमच्या समाजाचं भूषण वाल्मिक कराड नाहीये. वाल्मिक कराड हा समाजकंटक आहे. तो त्यांनी लोकांच्या हत्या केलेल्या आहेत, त्यांनी लोकांकडून खंडणी घेतलेल्या आहेत, त्यांनी निष्पाप लोकांचा बळी घेतलेला आहे स्वतःच्या स्वार्थासाठी. आणि तो एका प्रकारचा सायकोपॅथ होता. त्याच्यामुळे ते समाजाचा आणि जातीचा वाल्मिक कराडचा अर्थार्थी संबंध येत नाही. आमच्या समाजाचं भूषण हे संत भगवान बाबा, संत वामन भाऊ, स्वर्गवासी मुंडे साहेब आहेत. आणि संतोष अण्णा देशमुख हे जनसंतोष झालेत. वंजारी समाज असन, मराठा समाज असन, धनगर माळी समाज असन, दलित समाज असन, मुस्लिम समाज असन, लोकांच्या मनामध्ये 18 पगड जातीमध्ये संतोष अण्णा देशमुख विषयी सहानुभूती आहे. आणि असा सरपंच पुन्हा आमच्यात जन्माला यावा, पुन्हा संतोष अण्णा देशमुख एक तयार व्हावात, अशीच सर्वसामान्य लोकांची भावना आहे. पुन्हा वाल्मिक कराड जन्माला यावा आणि पुन्हा जातीवाद पेटावा, पुन्हा जिल्हा बरबाद व्हावा, महाराष्ट्र पेटावा, ही कुणाचीच इच्छा नाहीये. आज आपल्या कुटुंबाच्या बाहेर आपण घराबाहेर निघून गेलोत तर आपल्या गावचा सरपंच किंवा आपल्या कुटुंबाचा रक्षक कोण पाहिजे? आपल्या घरात तरुणी मुलं असताना, वयस्कर आई वडील असताना आपल्या दारापुढे कोण बाहेर उभा पाहिजे? संतोष अण्णा देशमुख सारखं व्यक्तिमत्व बाहेर उभा पाहिजे का वाल्मिक कराड सारखं लोक व्यक्तिमत्व बाहेर उभं पाहिजे? संतोष अण्णा देशमुखच पाहिजे ना तुमचं संरक्षण करण्यासाठी लेकरा बाळांचं. तर त्यांचीच प्रतिमा ही त्यांच्या बंधूमध्ये आहे, धनंजय देशमुख मध्ये. एवढ्या प्रामाणिकपणे लढा देत आहेत. आज मी त्यांना भाऊ म्हणतोय. मी जर आम्ही दोघं जातीवादी कुणी असतो तर आम्ही एकमेकाला भाऊ म्हणलं असतो का? नाहीच ना. आज दलित समाजाचे एवढे मोठे सामाजिक नेते आहेत, दीपक भाई केदार, हे पण माझ्या आई वडिलांचे मानसपुत्रच आहेत. आमचे कौटुंबिक संबंध आहेत. त्यांचेच धनंजय देशमुखशी कौटुंबिक संबंध आहेत. कारण हे आमचे विचाराचे नाते, जातीपेक्षा रक्तापेक्षा श्रेष्ठ हे विचाराचे नाते असते. त्याच्यामुळे वाल्मिक कराडनी सगळ्यात जास्त हत्या, सगळ्यात जास्त त्रास आणि सगळ्यात जास्त पीडित हे वाल्मिक कराडचे वंजारी समाजाचे आहेत. तुम्ही मागचं पूर्ण रेकॉर्ड काढून बघा. वाल्मिक कराडनी सगळ्यात जास्त हत्या ह्या वंजारी समाजात केलेल्या आहेत. सगळ्यात जास्त शिक्षण संस्था असतील, व्यापारी असतील, गुत्तेदार असतील, डॉक्टर लोक असतील, शिक्षणदार वर्ग असतील, हे कोणत्या लोकांचं वाल्मिक कराडने शोषण केलं तर ते वंजारी समाजाचं केलेलं आहे. त्याच्यामुळे वाल्मिक कराड हा ना त्यांनी कधी वंजारी समाजाची बाजू वडलेली आहे ना ते वंजारी समाजाचं भूषण आहे. मी पुन्हा सांगतोय, आमच्या समाजाचं भूषण हे राष्ट्रीय संत भगवान बाबा आहेत, संत वामन भाऊ आहेत, स्वर्गवासी मुंडे साहेब आहेत. तसंच 18 पगड जातीचं समाजभूषण हे आता संतोष अण्णा देशमुख आहेत. जातीवादी हा वाल्मिक कराड आणि त्याचे लाभार्थी टोळे आहेत. थोडं या विषयावर बोलताना थोडंसं व्यापक होऊया. म्हणजे संतोष देशमुखांचं हत्या प्रकरण आहेच गंभीर, ते क्रूरतेनंच त्यांची हत्या झाली.
आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे, कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, तुम्ही म्हणताय तसं फाशीची शिक्षा झाली पाहिजे. पण थोडं व्यापक यासाठी होऊया, बीड जिल्ह्यातली एवढी सगळी प्रकरणं बाहेर आलेली आहेत. बीड जिल्ह्यातलं हे सगळं थांबण्यासाठी जे काही गुन्हेगारी आपण बघतोय, मागच्या वर्षभरात तर बीडमध्ये गुन्हेगारीशिवाय म्हणजे बीडची बातमी आली की गुन्हेगारीची असेल अशी एक पहिली प्रतिमा प्रेक्षकांच्याही मनात बहुतेक मागच्या वर्षभरात तयार झाली असेल. बीडमधली ही गुन्हेगारी थांबावी म्हणून नेमकं काय झालं पाहिजे, काय झालं तर गुन्हेगारी थांबेल असं वाटतंय धनंजय भैया? आरोपीचं समर्थन करणं आणि चुकीचे काम जे केलेले आहेत त्याचं समर्थन न करणं ही पहिली पायरी आहे. परंतु इथं झालंय उलट. ज्यांनी पाप केलंय, ज्यांनी निष्पाप माणसाचा बळी घेतलाय, त्या लोकांना हे सोडायला तयार नाहीत लोकप्रतिनिधी, जे की त्यांचं समर्थन करतात, जाहीर सभेत करतात, इनडायरेक्टली करतात, डायरेक्ट करतात, कधी डायरेक्ट करतात, कधी इनडायरेक्टली करतात. आणि त्याला वाचवण्यासाठीचा जो आटापिटा लावलेला आहे हे सर्वसृष्ट आहे. सगळ्यांना माहिती आहे की कशा पद्धतीनं ह्यांना वाचवायचा प्रयत्न करतात. सगळ्यात मेन तिथं गोष्ट आहे की रोज माणसाने एक चूक करावी, पण झालेली चूक पुन्हा न होऊ देणे ही काळाची गरज आहे. आणि ती नेमकी अशी आहे की ह्यांनी हे विचारात घेतलं पाहिजे, परंतु तसं होताना दिसत नाही. ते एक चूक झाली तरी त्यालाच परत परत त्या चुका करतायत आणि अशी गुन्हेगारी त्यांनी वाढवलेली आहे. त्याला सर्वस्वी जबाबदार ते लोकप्रतिनिधी आहेत. तोच प्रश्न आहे, बीड जिल्ह्यातली गुन्हेगारी थांबावी यासाठी काय झालं पाहिजे, बीड जिल्ह्यामध्ये काय बदल अपेक्षित आहे? कायदा व सुव्यवस्था राखणं हे गृह विभागाचं काम आहे आणि गृह विभागाचे सैनिक पोलीस आहेत. पोलिसांनी ठरवलं तर गुन्हेगारी काही सेकंदात संपून जाईल. तुम्ही बघा ना, नाशिकमध्ये आज आम्ही बघतोय त्या ठिकाणी अनेक व्हिडिओ येतात. कायद्याचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा, बीडचा बालेकिल्ला कायद्याचा बालेकिल्ला बीड जिल्हा का होत नाही? का पोलीस अधीक्षक त्या ठिकाणी ती भूमिका घेत नाहीत? ते मॉडर्न जे संदीप कर्णिक यांनी त्या नाशिकमध्ये राबवलं ते मॉडेल बीडमध्ये का राबवलं जात नाही? एवढं आक्रमकपणे जर पोलीस यंत्रणेने भूमिका घेतली तर त्या ठिकाणी गुन्हेगारी वाढणार नाही. पण गुन्हेगारी वाढण्यामागे यंत्रणा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सहभागी आहे. यंत्रणेने स्ट्रॉंग भूमिका घेतल्याशिवाय पर्याय नाही. पण या बीडमध्येच असं का होतं की राजकीय दबाव पोलिसांवरती मोठ्या प्रमाणात आहे. पोलिस आणि राजकारणी हे एवढे निकटवर्तीय झालेत की ते स्वतंत्र स्टँड घेऊ शकत नाहीत, अशी सुद्धा त्या ठिकाणी एक स्थिती झालेली. म्हणून राज्यकर्ते 5 वर्षासाठी असतात. ते आमदार असतील, पालकमंत्री असतील, खासदार असतील, 5 वर्षामध्ये ते निघून जातात, परंतु पोलीस कायम असतात. हे भान पोलिसांना राहिलं पाहिजे. पोलिसांनी ठरवल्याशिवाय गुन्हेगारी नष्ट होऊ शकत नाही. अनेक अधिकारी आम्ही बघितलेत, त्या ठिकाणी यशस्वी यादव सारखे अधिकारी बघितलेत, पुण्यामध्ये अमितेश कुमार सारखे अधिकारी बघितलेत, त्या ठिकाणी पिंपरी चिंचवडची गुन्हेगारी मोडीत काढणारे मध्ये एक अधिकारी आले होते ते बघितलेले आहेत. संदीप कर्णिक ज्यांनी नाशिकची गुन्हेगारी आज पूर्णपणे त्या ठिकाणी संपवण्यात मोठं यश मिळवलेलं आहे. पण बीडच्या बाबतीत असं होत नाही. पोलिसांना कोण काम करू देत नाही हे सुद्धा त्या ठिकाणी गंभीर आहे. म्हणून पोलिसांशिवाय गुन्हेगारी नष्ट होऊ शकत नाही. बाळाभाऊ, काय वाटतं, बीड मधली गुन्हेगारी संपण्यासाठी काय होणं गरजेचं आहे? अगोदर तर संपवण्यासाठी हे गरजेचं आहे की ज्या पोलीस प्रशासनातून वाल्मिक कराडची टोळी सक्रिय झाली आणि वाल्मिक कराड सारख्या गुंडांचा जन्मच कशामुळे झाला? कारण राजकीय नेत्यांच्या वरदहस्तेने आणि शासकीय पोलीस प्रशासनातल्या अधिकाऱ्यांच्या अनैतिक संबंधातून ह्यांच्या वाल्मिक कराड सारखे हे गुंड टोळ्या जन्मल्या. आता ह्या टोळ्यांनी तर बीड जिल्ह्यामध्ये दहशत माजवलेलीच आहे. गुन्हेगारी वाढतच चाललेली आहे, आपण नाकारू शकत नाहीत. तुम्ही पृथ्वी तलावर कुठंच गुन्हेगारी मी म्हणत नाही नष्ट होणं अशक्य आहे. फक्त गुन्हेगारीचा जो CR असतो, क्राईम रेट असतो, तो नियंत्रणात पाहिजे. गुन्हेगारांवर एक धाक पाहिजे. त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं बीड जिल्ह्यासाठी हे आहे की कुठेही अपराध झाला, कुठेही घटना घडली तर कोणत्याही जाती पंथाच्या धर्माच्या लोकांनी जातीपाताच्या धर्मानावाखाली गुन्हेगाराचं समर्थन करू नये. जिथं गुन्हेगाराचं समर्थन केलं जाईल तिथं काय होणार, त्या गुन्हेगाराच्या टोळीचा आत्मविश्वास वाढणार आणि त्यांचं गुन्हेगारीचं अजून प्रमाण वाढणार. म्हणजे ह्याच्यात पोलीस प्रशासनाने तर त्यांचं कर्तव्य आहेच गुन्हेगारी नियंत्रणात आणायचं, पण सर्वसामान्य जनतेचं पण कर्तव्य आहे. जर गुन्हेगार चुकला, एखादा व्यक्ती चुकला, तो गुन्हेगारीकडे वळला, त्याने अपराध केला तर अपराध्याला अपराधीच म्हणलं पाहिजे. त्याला आपण निपराधी म्हणलंच पाहिजे नाहीये. ज्याने अपराध केला त्याला अपराधीच म्हणलं पाहिजे. तो कोणत्या पण जाती पंथाचा पाहिजे. तो माझा भाऊ आहे, तो माझा नातेवाईक आहे, तो माझ्या धर्माचा आहे, जातीचा पंथाचा, म्हणून आपण त्याचं समर्थन करायचं. ह्यानी काय होतं, आपण आपल्या जातीवादाच्या विचारसरणीत अडकून पडतो. त्याच्यामुळे त्या गुन्हेगाराला त्याचं फळ फळतं ना.
त्याचं आत्मविश्वास वाढतो आणि ते अजून गुन्हेगारी करतो. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं पोलिसांचं तर कर्तव्य आहेच, पण त्याच्यापेक्षा सर्वसामान्य जनतेचं पण कर्तव्य आहे की कोणत्याही गुन्हेगाराचं समर्थन करायला नाही पाहिजे. ते कोणत्याही जाती धर्माचा असो, गुन्हेगार असतो. तरच बीड जिल्ह्यामध्ये सध्याच्या परिस्थितीला गुन्हेगारी नियंत्रणात येईल. आणि पोलीस अधीक्षकांनी पण कावत साहेबासारख्या अधिकाऱ्यांनी कडक पावलं उचलणं काराची गरज आहे. मी अजून वारंवार सांगतोय, जे वाल्मिक कराड सारख्या गुंडांनी इथं पोलीस अधिकारी आणून ठेवलेले आहेत त्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बाहेर बदल्या होणं गरजेचं आहे. आता जिल्ह्यामध्ये दुसरा वाल्मिक कार्ड तयार करतात ना, ते लाभार्थी त्यांना पैशाची पाण्याची आस आहे, अपेक्षा आहे, लालच लागलेला आहे. गुन्हेगारी जर नियंत्रणात आणायची असेल तर पोलीस प्रशासन आणि सर्वसामान्य जनता ह्यांना विचार विनिमयाने काम केलं पाहिजे. आमच्यासारख्या पण समाजसेवकांनी खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणलं पाहिजे, तरच गुन्हेगारी नियंत्रणात येईल, गुन्हेगाराचं समर्थन कमी होईल. बीडमध्ये प्रामुख्याने जी घराणेशाही आहे त्या घराणेशाहीला मुडीत काढल्याशिवाय या ठिकाणची गुन्हेगारी थांबू शकत नाही. कारण घराणेशाही शेप करण्यासाठी गुन्हेगाराची मदत घेतली जाते. त्याच्यामुळे इथल्या बीडच्या जनतेने सुद्धा आपल्याला जो काही येणारा काळ आहे तरुणांचा, त्यांनी असणाऱ्या या गुन्हेगारीला संपवायचं असेल तर घराणेशाहीला सुद्धा संपवलं पाहिजे. एकंदरीत आपण हे सगळं बोलताना आपल्याला लक्षात काय तर बीड मधली जी गुन्हेगारी आहे ती शासन, प्रशासन आणि गुन्हेगार या तिघांची जी युती झालेली आहे त्यामुळे या गुन्हेगारीला लगाम बसत नाहीये. त्याच्या पुढचा मुद्दा जाऊन असा आहे की गुन्हेगारांकडे बघताना सर्वसामान्यांनी गुन्हेगार म्हणून बघावं, कारण गुन्हेगार असतो, तो कोणत्या जातीचा नसतो, धर्माचा नसतो, हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. हे झालं बीडच्या गुन्हेगारीविषयी. आणि संतोष देशमुखांच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण झालंय. त्यांच्या आरोपींना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे या मागणीवर आजही लढ्यामध्ये जे कोणी होते ते सर्वजण ठाम आहेत. सोबतच देशमुख कुटुंबीय ठाम आहेत आणि संपूर्ण मस्साजोग गाव सुद्धा ठाम आहे. त्यामुळे संतोष देशमुखांना लवकरात लवकर न्याय मिळेल, गावकऱ्यांची, देशमुख कुटुंबियांची मागणी लवकरात लवकर पूर्ण होईल अशी अपेक्षा आपण बाळगूया. इथंच थांबूया. कॅमेरा पर्सन सतीशसह मी विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज, मस्साजोग, बीड.